काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन जन्माचे सार्थक व्हावे अशी प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते. मात्र याच काशीचे वैभव आणि पावित्र्य कोकणच्या मातीत अनुभवता येते, ते म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे. दक्षिण कोकणची काशी म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिरात यंदाही महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कुणकेश्वर मंदिराचे सौंदर्य केवळ त्याच्या भव्य वास्तूत नसून त्याला लाभलेल्या अथांग समुद्र किनाऱ्यात आहे. 11व्या शतकात यादव घराण्याने या मंदिराचे बांधकाम केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. या मंदिराच्या लगतच समुद्रातील खडकांमध्ये कोरलेली शिवलिंगे पर्यटकांचे आणि भाविकांचे मुख्य आकर्षण आहेत. लोकश्रद्धेनुसार ही शिवलिंगे स्वतः पांडवांनी कुणकोबाला प्रसन्न करण्यासाठी कोरली होती. मंदिराच्या निर्मितीमागे एक रोमांचक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षांपूर्वी एका व्यापारी खलाशाची नौका भर समुद्रात वादळात सापडली होती. जीव वाचण्याची आशा संपलेली असताना त्याला किनाऱ्यावर एक दिवा तेवताना दिसला. जर माझी नौका सुखरूप किनाऱ्याला लागली तर मी येथे तुझे भव्य मंदिर बांधीन, असा नवस त्याने त्या दिव्याला उद्देशून केला. वादळ शमले आणि किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याला तिथे महादेवाची पिंड आढळली. दिलेल्या वचनानुसार त्या व्यापाऱ्याने या मंदिराची उभारणी केली, असे स्थानिक श्रद्धेनं सांगतात. महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुणकेश्वर येथे भक्तीचा पूर लोटतो. आसपासच्या गावातील देवस्वाऱ्या जेव्हा कुळकोबाच्या भेटीला येतात आणि समुद्र स्नानाचा सोहळा पार पडतो, तेव्हा तो क्षण डोळ्यांचे पारणं फेडणारा असतो.